मॉर्निंग. तुम्ही म्हणताली सकाळच्या पारीत का कैऱ्या घेऊन बसली, पण म्हटलं स्वच्छ धुवून चिरून मीठ लावून ठेवलं जेवणापर्यंत मस्त अशा मूर्ती. पण मी तर कैरी चिरल्याच खायला घेतली, कारण का थोडीशी आंबट होती, त्याच्यामुळे खूपच छान लागत होती कैरी. मस्त अशी कैरी वगैरे खाल्ली. काल पेपर असल्यामुळे काल काय केस घेतली नव्हती, आज केस धुतलेली. मोगऱ्याला पण खूपच फुलं आल्यात ना, त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी फुलं केसात घालून शायनिंग मारावी. केसात फुलं वगैरे घातली, फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर सर्व काम वगैरे झाल्याच्या नंतर मस्त असं जेवण पण घेतलं. जेवणात आज भेंडी, चपाती आणि मगाशी चिरून ठेवलेली कैरी होती. मम्मीला कैरी तशी आंबटच लागलेली, पण थोडीशी आंबट कैरी छान लागती. मस्त असं जेवण वगैरे केलं. मम्मी म्हटली तुला कॉलेजला सुट्टी आहे तर एवढं हरभरा पण नीट करून ठेव, आपल्याला विकायच्यात हरभरा म्हणून. हरभरा वगैरे नीट केलं. दुपारचं वगैरे मी काही शूट घेतलं नाही, डायरेक्ट संध्याकाळी शूट घेतलं 4 वाजता. कधी वारं कावर आलं काय बोलायचंच काम नाही, आणि आभाळ पण खूपच आलतं. थोडा पाऊस यायला सुरुवातच झालती, एकदमच खूपच पाऊस आलता. असल्या वातावरणात भजी आणि चहा कॉम्बिनेशन एकच नंबर लागतं. पण चहा तर होता, फक्त भजीचीच कमी होती. तसा चहा घेतला. पाऊस बघायच्या नादात चहा पण गारच झालता तसा म्हणाय गेलं. वारं सुटलेलं त्याच्यामुळे लाईट पण गेलती. परत आलती, पण डिमच लाईट आलती, त्याच्यामुळे टीव्ही वगैरे काय चालू केला नव्हता. मस्त असं जेवण केलं. जेवणात बेसन भाकरी खाल्ली. गरम गरम जेवण ही करून घेतलं. कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.